सो जर तुम्ही नाईट शिफ्ट करत असाल तर ह्या 3 गोष्टींची काळजी घ्या. मी जेव्हाही नाईट शिफ्ट बद्दलचा व्हिडिओ पोस्ट केला होता तेव्हा बऱ्याच लोकांनी कमेंट केला की आम्हाला नाईलाजाने नाईट शिफ्ट करावीच लागते. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता. पहिलं आहे की जेव्हा पण तुम्ही दिवसा झोपता तेव्हा ब्लॅकआउट कर्टन्स यूज करा. म्हणजे जे काही पडदे असतात ते सनलाईटला कम्प्लिटली ब्लॉक करतील आणि तुमच्या रूममध्ये अगदी रात्र असल्यासारखा अंधार झाला पाहिजे. त्यामुळे काय होतं, ब्रेनला सिग्नल जातं आणि जो झोपेचं हॉर्मोन आहे ज्याला मेलाटोनिन म्हणतात तो रिलीज होतो आणि तुमची झोप व्यवस्थित होते आणि कम्प्लीट होते. दुसरं आहे, जेव्हाही तुमची नाईट शिफ्ट असते आणि जर तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉप वापरावे लागत असतील तर ब्लू लाईट फिल्टर तुम्ही यूज करू शकता. ब्लू लाईट फिल्टर हे मोबाईल्समध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. तर ते तुम्ही नक्की यूज करा. जेणेकरून काय होतं, जी मोबाईलवरनं येणारी खूप हार्श ब्लू लाईट असते त्यामुळे जे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे प्रॉब्लेम होतात ते तुम्ही टाळू शकता. सो रात्री स्क्रीन्स यूज करताना स्पेशली ब्लू लाईट फिल्टर्स नक्की यूज करा. तिसरं आहे, कॉफी पिणं अवॉइड करा. स्पेशली जेव्हा तुमची नाईट शिफ्ट संपायला येते किंवा सकाळी तुम्ही झोपायला जातात त्यावेळेला कॉफी पिणं अवॉइड करा. कारण कॉफीमुळे काय होतं, तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते. तुमच्या शिफ्टच्या फर्स्ट हाफमध्ये तुम्ही कॉफी पिली तर चालेल, पण शिफ्ट संपायला जेव्हा येते तेव्हा तुम्ही कॉफी पिऊ नका, कारण ह्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. सो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा ज्यांची पण नाईट शिफ्ट असते.